पुढची बातमी आपण जाणून घेऊयात। विनायक राऊत जादूटोणा प्रकरणामध्ये विनायक राऊत यांच्यासह 6 आरोपींना अटकपूर्व जामीन हा ठाणे सत्र न्यायालयाने आता मंजूर केलाय। विनायक राऊत यांना हा एक सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा मानला जातोय। सत्र न्यायाधीश SP अग्रवाल यांच्या सत्र न्यायालयामध्ये हा जामीन मंजूर करण्यात आलाय। गिरिजा राऊत यांचे वकील सागर कदम या निकालाच्या विरोधात आता उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याची शक्यता आहे। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत आपल्याला। गिरिजा राऊत यांनी खरं तर पत्रकार परिषद घेतलेली होती आणि यानंतर हे सगळं प्रकरण पुढे गेलेलं होतं, मात्र विनायक राऊत यांना काहीसा दिलासा म्हणायचं का? यावेळी हा खूप मोठा दिलासा आहे, कारण की या प्रकरणामध्ये जी कलम लावलेली होती त्या कलमांच्या अंतर्गत विनायक राऊत यांना अटक करता येऊ शकत होतं आणि अटक करून त्यांच्या पोलीस कोठडीत देखील ठेवता येऊ शकत होतं। त्याच्यामुळेच विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अप्लाय केलेलं होतं आणि त्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी ही गेल्या काही दिवसांपासून सुरू होती। यामध्ये अनेक दावे करण्यात आलेले होते। या संपूर्ण केसमध्ये अटक करणं किती गरजेचं आहे हे गिरिजा राऊत यांच्या वकिलांनी वारंवार सांगितलेलं होतं, मात्र विनायक राऊत यांच्या वकिलांनी वारंवार हे सांगितलं की अटक करण्याची गरज नाही, आमचे जे अशील आहेत ते कधीही तपासासाठी या ठिकाणी उपस्थित राहू शकतात, पोलीस त्यांना कधीही बोलू शकतात, पण अटकेची यामध्ये गरज नाही। त्यामुळे आता अटकपूर्व जामीन जो आहे तो ठाणे सत्र न्यायालयाने मंजूर केलेला आहे। केवळ विनायक राऊतच नाही तर या केसमध्ये विनायक राऊत यांचा मुलगा आणि गिरिजा राऊत यांचे पती गीतेश राऊत यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सोबतच त्यांच्या अनेक नातेवाईकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 2 भोंदू बाबा देखील याच्यामध्ये आहेत, त्यांची देखील सुनावणी सुरू आहे, मात्र त्यांना सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेला आहे। पण या संपूर्ण प्रकरणामध्ये आता गिरिजा राऊत यांच्या विरोधात हा निकाल गेलेला आहे आणि अटकपूर्व जामीन हा विनायक राऊत यांना मंजूर झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पोलीस विनायक राऊत गीतेश राऊत यांना चौकशीला तर बोलू शकणार आहेत, मात्र त्यांना अटक ही सध्या करू शकणार नाही आहेत। सब्बळ ज्यावेळी पुरावे मिळतील त्याच्यानंतर पोलीस पुन्हा एकदा कदाचित या न्यायालयामध्ये येऊन त्यांना अटकेची मागणी करू शकतात। मात्र गिरिजा राऊत यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की त्या आता या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात जाऊ शकतात आणि हायकोर्टामध्ये विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांना अटक व्हावी यासाठी मागणी करू शकतात। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।